दोन मिनिटं येणार आम्ही 2 मिनिटं माझी झाली का ऐकून घेणार तुम्ही इथं बसा या किती 2 मिनिट तुम्ही म्हणता तर जे आहे तुमच्या ग्रामसेवकांनी चुकीची गोष्ट केली त्यांना अतिक्रमण ऐका आता अतिक्रमण पाहिजे नको आम्हाला ग्रामसेवक नियमित पाहिजे ग्रामसेवक निर्मित पाहिजे 6 महिने झाले तुम्ही ऐका तुम्ही माझं 6 महिने मला केलेलं साहेब तुम्ही मी सांगतो माझ्या परिवारात मी इथं बसलोय ना मानसिक त्रास भोगायला 6 महिने झाले 6 महिने झाले माझ्या इथं काय तुमच्या काय बाकीच्यांना विनंती किशोर तुम्ही माझं ऐकणार आहे की नाही तुम्ही माझं ऐकणार आहे की नाही या गोंधळात बोलणं होणार आहे का आपल्याला गोंधळ कमी करा ना मला एक एक गोष्ट जी आहे बसा इथं बाकीचे जे आहेत ते बाहेर जावा सगळ्यांनी कृपया बाहेर जावा त्यांचा मुद्दा त्यांच्या गल्लीतच आहे त्यांच्या घराच्या मागे अतिक्रमण जे आहे ते तुमच्या नमुना नंबर 23च्या रस्त्यावर आलेला आहे की कसा रिकामी जागा ग्रामपंचायतची ती जबाबदारी ग्रामपंचायतची आलं लक्षात रिकामी जागा नमुना 23 असेल किंवा रिकामी जागा ज्या ग्रामपंचायतीच्या जागेवर अतिक्रमण असेल त्यांच्या जर शेजारच्या ना ह्यांची जागा रेटली असेल तर ते दोघं बघतील ती कोर्टात जातील आलं लक्षात तिथं ग्रामपंचायतीचा रोल नाही पण ग्रामपंचायतीचा जागा असेल ग्रामपंचायतीचा ओपन प्लॉट किंवा ग्रामपंचायतीचा ओपन प्लॉट किंवा ग्रामपंचायतीचा नमुना 23 ला नोंद असलेला रस्ता ह्याच्यावर जर कोण अतिक्रमण करत असेल तर ते रोखण्याची जबाबदारी ग्रामपंचायत ह्यांच्या केस बद्दल त्यांनी तो ह्यांच्या समोरच्या रस्त्यावर अतिक्रमण केले तो 23 नंबरला आहे त्याच्यावर खर्च पडलाय ग्रामपंचायतीचा जागा कोणाची गावठाण असू दे मी काय म्हणतोय तो रस्ता जो आहे तो नमुना 23 ला घेतलेला आहे का त्या रस्त्यावर ग्रामपंचायतीने पैसा खर्च केलेला आहे का तुम्ही ग्रामपंचायतीचा कसा काय म्हणता आता आपण जे बांधकाम केलं म्हणजे जे बांधकाम झालं घाटे तुम्ही सांगा तुमचा विषय सांगा विषय साहेब 17 बाय 25 जागा त्यांच्या आता दोघांची 17 बाय 25 मग ह्या अगोदर ह्यांच्या काळात ह्यांनी डबल आले तिथं हातेच त्यावेळेस अतिक्रमण त्यांनी केलं एकदम एकदम रिलॅक्स होऊन बोलत बघा आम्ही जे आहे आमच्या ट्रेनिंग मध्ये मी 1 महिना आम्हाला मिलिटरीचं प्रशिक्षण देतात त्याचं कारण हे असतं जे सोल्जर जे आहे ते काम करतात ते तुम्ही बघावं तिथं आम्ही पण 1 महिना जे आहे ट्रेनिंग मध्ये करून दिलो उद्देश काय होता जे कोण माझे सैनिक येतील त्यांचे विषय जे आहे ते पेंडिंग नको राहील 6 महिने पेंडिंग असतात विषय सांगतो ना मार्गी लावायचा आहे ना मार्गी लावण्यासाठी चर्चा होते ना आता तुम्ही सांगा तुमच्या शेजारचे जे आहेत 17 बाय 25 जागा कुणाची आहे मारुती केरू गाठी सुरेश मारुती गाठी 2 मिनिट मारुती घाटे गाठे घाटे मारुती केरू गाठे आणि सुरेश मारुती गाठे सुरेश मारुती गाठे आणि त्याच्यानंतर 2 शेड आहेत भाऊसाहेब ज्ञानेश्वर सलगर त्यांना खुर्ची द्या पंचायत समिती सदस्य 2 खुर्च्या आणा त्यांना 2 खुर्च्या आणा त्यांना ज्ञानेश्वर सलगर आणि कस्तुरबाई गाठे ज्ञानेश्वर सलगर सलगर कस्तुरबाई गाठे कस्तुरबाई गाठे त्यांची 2 पत्रे शेड आहेत साहेब रस्त्यावर त्यांच्यात 1700 दोघांचे आणि मारुती आणि सुरेशचे काय बंगले कॉलम आहे कॉलम घेऊन कॉलम बांधलेले त्यांनी आता
ह्याची जागा किती आहे? 7 नंबरला, 8 नंबरला? 17 बाय 25. ताई जरा थोडस मागं सरता का? मागं सरका जरा. ताई जरा तुम्ही तिकडे सरका. 17 बाय 25 आहे का? आणले त्यांचे नमुना 8. आता त्यांनी साहेब पूर्व पश्चिम 17, दक्षिण उत्तर 25. आता ते बांधकाम केलं साहेब तसं की 17च्या पुढं 25 बाय 25, म्हणजे असं 8 फूट रस्त्यावर पालम रुंदी आणि असे 50 फूट जोग आहे. रस्ता किती मीटर? रस्ता आता रस्ता लहान राहिलेला आहे. हा? पहिल्यापासून शेवटपर्यंत या आधीमध्ये कमी जास्त होत गेलं. जागा वाहन ही नाही तसं नाही म्हणत. रस्ता सुरू कुठं होतो, एंड कुठं होतो? किती मीटरचा रस्ता आहे? सुरुवातीच्या रस्त्याची विड्थ आणि शेवटच्या रस्त्याची विड्थ. रस्ता बदलत गेलाय, कमी जास्त होत गेलाय. 25 आहे, 22 आहे. साधारण किती आहे? 25, 20 फुटाच्या वर. 22 फूट. आता हे मारुती गाठे आणि सुरेश गाठे हे पुढे येऊन आता तिथं चिंचोळ झालाय का? वाहन 20-25 आहे. तिथे 20 फूट आहे. नाही. आतल्या आम्हाला जर 10 जणांना ही सगळं आले की 10 जणांना आत बांधकाम करायचं म्हणतं साहेब, तिथनं 150 ते 200 मीटर वर अंतरावर तिथनं मी टाकावं लागतील. आज जर ह्याच्या पाठीमागं जर बांधकाम करायचं बोळ आहे 5 फुटाचं, ही रस्ता आहे की पहिला जुना ही आहे, तो कुठला अपार नाही, कुणाची खरेदी नाही, काय नाही. ही सगळी 5-6 जणांची आमची शिद्धू वडिलांचे आजोबा हे केरुगाटे हे सगळी ह्यांची सगळ्याची एकत्र जागा आहे. मग ती रस्त्यावर करावं लागले. आमचं म्हणणं होतं की तुम्ही 17 फुटाच्या आत करा बांधकाम. ही जी रस्ता आहे ती उद्या वाहन आलं, आतल्या कोणाला बांधकाम करायचं असेल तर ती वाहन रीती डस्ट ही कुठं आणणार? तिथं आता टमटमच जाऊ शकते. मग मला एक सांग, तिथं सगळ्यांचाच रस्त्यावर सगळं अधिकार आहे की फक्त ह्या दोघांनी? नाही. या दोघांना. फक्त या दोघांचा. मग या आणि दोघांचं हे जे आहे ज्ञानेश्वर संघाचं पण काढले आणि कस्तुरबाई ज्ञानेश्वर सलगरचं पत्र्याचं शेड शेड आहे. आहे दोन. कस्तुरबाईचं शेडच आहे. काढलं. ह्या दोघांचं पण शेडच आहे. हे शेड काढले म्हणतात, ते काढले आहे. एकाचं काढल्याने उभं केलं, बाकी कस्तुरबाईचं काढलं, बाकी ही सगळी लोक आम्ही 4 दिवस झाले यांच्या 8 दिवस दोन मिनिटं, काढलं नाही. मी काय म्हणतोय, मागचं जाऊन देत. आता मला परिस्थिती काढलं नाही. सगळं आहे. ज्ञानेश्वर संघाचं काढले. आरसीसी बांधकामासाठी नाही ना, पण ते शेड पत्र्याचं शेड जे काढलेलं आहे, नाही. पत्र्याचं शेड ज्ञानेश्वर सलगरचं काढलेलं कस्तुरबाई आहे. नाही. काढले. आणि कस्तुरबाई जी आहे हां. 75 वर्षाची म्हातारी आहे, तिला सांभाळणार कोण नाही. हां. ते काढलं तरी मी येऊन मला सांभाळा ग्रामपंचायत येऊन नसते. तिला सांभाळणारच कोण नाही. असं तिला ह्या बघ, दोन्ही गोष्टीत गफलत नको करायचं. शेड जर जागेत बाहेर आला असेल, हे बघ 17-25 मध्ये पण ती एकटीच राहणार आहे किंवा 25-25 मध्ये पण ती एकटीच राहणार आहे. सांभाळणार नाही. अच्छा, करणारं कोण नाही. 17-25 नाही म्हणजे 4 पत्र्याची. रस्त्यावर आले का पण ते? रस्त्यावर आहे ती शेड. त्यांना जागा दुसरीकडे ग्रामपंचायत द्या म्हणून सांगितलं. उकडला होता, उकडला मार्ग आहे. त्याचं बघून दुसरी 4-4 म्हणून टाकलं साहेब. रस्त्यावर आहे का कसं आहे आहे? रस्त्यावर आहे साहेब. उकडला आहे, उकडल्यावर केलं. अतिक्रमण आहे. हा. त्याची काही नोंद नाही काय. त्यात ज्ञानेश्वर किती वर्ष आहे तिथं ती? हे 6 महिने केलं. आत्ता केलेलं आहे. त्याच्या आधी कुठं राहत होती? मुलाकडे राहतो. आमच्या घरात पण राहिली त्यांनी. तुम्ही जे आता मी भांडण यांच्या मागे आहे, आमच्या घरात राहिली त्यांनी. तुमची पाहुणी सांगितलं ते त्यांना म्हणलं तुम्ही काढा, आमच्या घरात येऊन तुम्हाला भाडं नाही, काय नाही. हाही तो 2 पडे जाईल तुम्हाला असं. मग आता हे जरी एवढा मोठेपणा दाखवतात, ते मी म्हणतात तर- काढा. मी तिथं माझ्या काढायचे आहे ते घरात. पण ठेवणार का तुम्ही? हो सांभाळणार का हो, तिला? मी तिथं माझ्या नळ भरायच्या आता त्यांना लाईट पाणी सगळं नळ मी देतो. तर ज्ञानेश्वर सरकारच काढावं लागेल, त्यांना जागा आहे साहेब. दिवसा काढलं. आता आज दिवसा मी काढलं. दिवसा काय करत नाही रात्रीची. कोण करते? हे दोन्ही नाही नाही, ही एकटीच आहे ना. हिला करणारा कोणतरी असेल ना मागं सांगणारा. मुलगा आहे की सून आहे, मुलगा आहे तिथंच आहे तिकडे राहते. ही जागा कब्जा करण्यासाठी करायला कुठं आहे? हे येतो. पीएचसीच्या मागच्या साईडचं आहे का नाही, ते नाही, गावठाण? गावातल्या कोपऱ्यात. गावातल्या ग्रामपंचायतच्या बरं, आता सुरेश गाठे आणि मारुती गाठ्यांचा काय विषय आहे? हत्ता बांधकाम आहे का? चालू आहे, बांधकाम चालू होतं. त्यांचं म्हणणं काय सर, आम्ही जुनं पाडलंय. जुनं जे बांधकाम होतं त्यांचं म्हणणं आहे आमचं 17/30 होतं जुनं. पण आम्हाला भीती होती की आमचे वांदे असल्यामुळं असं अडचण येते. पण त्यांनी 5 फूट सोडले आणि 5 फूट अतिक्रमण केले. आपण नोटीस दिले. नमुना 8 ला किती आहे? 17-25 आहे. नमुना 8 ला आहे, त्याच्या अधीन राहून जे आहे ते बांधलं. हो. त्यांना तसंही केलंय. आपण दोन नोटिसा दिले. पोलीस स्टेशनला इन्फॉर्म केलं. एक आठवड्याची अजून एक नोटीस द्या. मी 22/6 सर आणखी नोटीस दिली हम्म. आणि
स्टेशनला प्रोटेक्शन मागायला गेलो. पोलीस स्टेशन असं म्हणाले तुम्ही काढा, तुम्हाला अडचण आली तर SP साहेबाकडे तुम्ही प्रोटेक्शन मागा. म्हणून काढा गेल्यावर मला त्यांनी लेखी जबाब दिला, आमच्या घराला हात लावू नका, अख्ख्या गावातलं काढल्याशिवाय माझं अतिक्रमण काढू नका. तसं पंचनामा आहे आणि त्यांचा. अख्ख्या गावातला तो विषय नाही. मला त्या केस बाय केस जे आहे ते मग तसं ते बघितलं त्यांचे नाही. पण आता अख्ख्या गावाची तक्रार येईल तेव्हा अख्ख्या गावाचा बघितलं. 22 आता तक्रार कोणाची आहे? यांची. यांची मग- आहे. यांच्या अनुषंगानं माझं म्हणणं काय, माझं म्हणणं जे नमुना 8ला जेवढी नोंद आहे, जेवढी नमुना 8ला नोंद आहे त्याच्या अधीन जे आहे ते बांधावं, हो. त्याच्या बाहेर कोणी जाऊ नये. आता सर मी पण हे नियमाकुल आहेत का सगळ्या गावठांमधलं, का गावठांमधलं अतिक्रमण आहे? शेतकरी आहेत, त्यांच्या नावावर उतारा. कोण? हे दोघं पण? नियमापूरमध्ये बसत नाही 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 हा, ही जागा जी आहे तुम्ही कस्तुरबा घाटे जे आहे या आजीनं पण तिथं केलेलं आहे ना अतिक्रमण. हे 6 महिन्यातलं आहे. हे आहे हे 2 हे गाठेचा विषय जे आहे हे जुनं आहे. ह्याने जुनं घर पाडून नवीन बांधायला आहे. बांधायलेत का बांधले? बांधलं बांधकाम चालू. कॉलम झालं सगळं आज खाली किती पुढे आलेत आता ते? ह्याला पूर्व पश्चिम किती पुढे आलेत? 5 फूट पुढे आहे. 17च्या ऐवजी 22 केलंय का? वर्ष काय झालं. आणि यांचं तर बांधकामाच्या सुरुवातीपासून यांचा अर्ज होता ना. आपण त्याच्या आधी एकदा पण आपली ह्याच्यावर हो. चर्चा झालेली आहे या त्याने- विषयात. लास्ट टाइम मी सांगलेलं होतो. हा, मी नव्हतो तेव्हा, मी बाहेर होतो. काळे साहेब होते सर. त्यांनी काय केले, पुढे जागा सोडली आहे. पुढं म्हणजे जे अतिक्रमण आहे ती जागा सोडली आहे. आणि आता ह्या आठवड्यात काय केले, आपण पहिल्या नोटिसा दिल्या थांबवली होती. वर सज्जा काढून वर बांधकाम चालू केलं. खालचं जेवढं आहे ग्राउंड सोडलंय, वरचं चालू केलं. नाही त्यांना ते 3 नोटीस तुमच्याकडनं जाऊ 3 नोटिसा गेले तर 3 नोटिसा आणि केल्या तर आता म्हणजे मी आहे त्या अतिक्रमण काढायची जबाबदारी जी आहे ती पोलीस प्रोटेक्शनची मागणी केली. त्यात जर ह्याने पोलीस प्रोटेक्शन मध्ये जर मला अडथळा आणला तर मी त्यांच्यावर तो पण विषय आहे. पण काढायची जबाबदारी जी आहे ती ग्रामपंचायतीनं घ्यावी. होणारा जो खर्च आहे तो संबंधितांकडनं वसूल करावा. आणि जर त्यांनी केला नाही तर त्यांच्या नमुना 8 वर बोजा चढवावा. जर त्यांनी होणारा जो खर्च आहे तो खर्च दिला नाही तर नमुना 8 वर बोजा चढवावा. आता जे आहे नवीन काही केलेलं नाहीये. तो तिथं आता बांधकामाच्या स्टेजला आहे ना, तर ते आता सुरुवातीच्या टप्प्यातच काढणं सोपं होईल. योग्य बी राहील, योग्य पण राहील. तुम्ही त्यांनी खर्च त्यांनी हा विषय जर एवढा एस्केलेट केलेला आहे, एवढा हा विषय वाढलेला आहे यांच्याकडनं. साहेब काय आता उत्तर द्यायला लागले, काही कारवाई करा. विषय तुम्हाला सांगतो. थोडक्यात सर, विषय काय, एकच मिनिट आम्ही सांगतो पहिल्यांदा. विषय काय होतं माहिती का, ती दुसरी जी पार्टी आहे ती पार्टी पण आली. ठीक आहे. ग्रामीण भागात बऱ्याच ठिकाणी जे आहे ते अतिक्रमण कमी अधिक प्रमाणात आहे. त्यांचा मुद्दा हा आहे की माझ्या इकडे केलं तर मग बाकीचे जे आहे ते पण करायचे. यू शुड नॉट बी सिलेक्टिव्ह राहू नका तुम्ही. माझ्याच काढायचं आणि बाकीच्यांचं काढायचं नाही असं. आता सध्या केस कुठली आलेली आहे, आमच्याकडे तक्रार कुठली आलेली आहे. आम्ही सुमोटो कारवाई कुठल्या बाबतीत करतो, जेव्हा ग्रामपंचायतीच्या कुठल्याही ओपन स्पेसवर किंवा ग्रामपंचायतीच्या जागेवर अतिक्रमण होतं तेव्हा आम्ही स्वतःहून कारवाई करतो. दोघांचा जर काही वाद असेल तर तिथं ग्रामपंचायतीचा काही लुकआउट नाही. आता या केसमध्ये तो रस्ता पहिल्यांदा नमुना 23ला चढवून घ्या. त्याची सुरुवातीपासून शेवटपर्यंतची लांबी आणि रुंदी टप्प्याटप्प्यानं कुणाच्या घरापर्यंत किती आहेत. मी आणि दयानंद शिंदे साहेब यांच्या घरापर्यंत बाबा ही 5 घरामध्ये आहेत, तर इथं 22 फूट आहे. तिथनं किशोर जाधवांच्या घरापर्यंत 22चं 25 झालेलं आहे. जे आहे ते परत करून द्या. म्हणजे परत ह्या गोष्टीत परत ही एक तक्रार झालेली आहे, अशा परत वेगवेगळ्या तक्रारी नको आहे. आणि ह्यांना जे आहे त्यांना बोलून घ्या, ग्रामपंचायतीला बोलून घ्या. मी येतो ग्रामपंचायतीला शुक्रवारी किंवा सोमवारी आणि तोपर्यंत काम थांबवायला सांगा. थांबत नाही द्यायचं बोलणं मग आपण बोल. तुमची काय त्यांनी काम थांबवलं. आपण तुमची काय तक्रार आहे ती सांगा. त्यांनी काम जरी केलं, आमच्या ग्रामपंचायतीच्या काय 3-4 नोटीस ज्या आहेत त्या ठराविक कालावधीनंतर नोटीस जातील. नोटीस दिल्यात याचा अर्थ त्यांना आम्ही इंटिमेट केलेला आहे सदर काम थांबवा. सदर काम तुमच्या नमुना जो 8 मध्ये तुमची जी चतुर्सीमा आहे त्या चतुर्सीमेच्या बाहेर आहे. जर तसं केलं नाही आणि ते ग्रामपंचायतीच्या हद्दीत जर अतिक्रमण असेल तर ग्रामपंचायत कारवाई करेल आणि ती संबंधितांकडनं वसूल करेल जर ग्रामपंचायतीचा होत असेल. आम्हाला ह्या बाबतीत जे आहे ह्या बाबतीत जो काही तुम्ही म्हणताय 6 महिन्यापासून जो काही विषय झालेला आहे किंवा डिले झालेला आहे, हे प्रकरण काय संमतीनं समजुतीनं
ज्याला काय म्हणतात लार्जर कन्सेन्सस बनून जर मिटत असेल तर मिटवण्याचा प्रयत्न केला. त्या लोकांची पण आलेली आमच्याकडे, त्यांना पण समजून सांगितलेलं आहे. एकानं मागा पण सांगितलेलं सज्जा पुढे केलेला बाबा ताडतो जिन्याचा, त्यानं थांबवलेलं सांगितलेलं इथं कमिटमेंट केली त्यांना थांबवायचं म्हणून. हे केल्यानंतर ते काय करणार, ते परत सूडबुद्धीनं गावातल्या अजून 50 जणांची तक्रार देणार. एक 2 अतिक्रमणं आहेत, ही 2 अतिक्रमणं काढताना अजून 50 जणांची जी आहे ती तक्रार येणार. त्याच्यामुळं हे एक काय म्हणूया आपण, एक लार्जर कन्सेन्सस म्हणूया, एक सहमतीनं जे आहे त्यांना पण बसवणं, तुम्हाला पण बसवणं. जुना जसा रोड आहे तसा रोड ओपन राहावा आणि जेवढी जागा तुला नमुना 8 वर तुझ्या आहे तेवढ्या जागेत तुम्ही काय करायचं ते कर. 2 नोटिसेस जाऊन देत अजून मी काय सांगतोय, आधार राहील ना कायद्याचा. हे सांगाल की साहेबांनी लेटर काढलंय की 23च्या नुसार अतिक्रमण काढा. आता आम्ही बोलतो 23 ला पहिल्यांदा नोंद घ्या तुम्ही. तुम्ही साहेबांना सांगायला पाहिजे नाही नोटीस काढायला आधी. नमुना 23 ला आणि का? सर- हा. कारण की तो रस्ता आता टेक्निकली तो ग्रामपंचायतीच्या पण मालकीचा नाहीये. कारण ग्रामपंचायतीच्या मालकीचा रस्ता कुठला आहे, जे नमुना ते ओपन स्पेस आहे, रस्ता आणि ओपन स्पेस रिकाम जागा आहे, कॉलेज नाही. रस्ता आहे का ओपन स्पेस रस्ता आहे आहे? साहेब, ते आज आमच्या डोळ्यानं बरं, डोळ्यात गेलेले हो, थांबा ना. इथं काय सर, काय व्हायचं थांबा. रेकॉर्डलाच नाहीये, ग्रामसेवक रेकॉर्डला साहेब, घ्यायचंय. साहेब ऐका. हां. आता हे आज तू केला असा जबाबदार कोण आहे? बीडीओ साहेबांनी लेटर दिलं, साहेबांशी येऊन बोला तुम्ही, ते काढत नाही. साहेबांनी त्याच्या आधी दिलं असतं तुम्हाला. तुम्ही काय केलं आम्हाला बोललात का नाही, मी जीसीपी घेऊन चाललोय, अतिक्रमण काढतोय. 2 तास तुम्हाला लेटर मिळेल, 1 तास लेटर मिळेल. त्यांनी खेळवलं आम्हाला 4 दिवस आणि काल मोबाईल बंद करून बसले बस संध्याकाळी. पण तो पण ठीक आहे. आणि आज कागद घेऊन आले की मी पोलीस बंदोबस्त मागितला. हा कुठला न्याय तुम्ही सांगा. तुम्ही खरं बोला ना, आम्ही नाही. कुणाचा दबाव आहे सर त्यांना, काय अडचण आहे? बरं आम्ही काय म्हणतो, घरातले भांडण असतील तर त्यांच्यानी बघून आमच्या बघून घेतो. काठी गाव जे आहे, हां. काठी गावामध्ये तुम्हाला सांगतो, मला नाही वाटत कुठल्या दबावामुळे जे झालं असेल. सर, हे पत्र न काढण्यात दोन- पोलीस अहो सर, ते पत्र तुम्ही आता केलं, मी लेटर बघितलंय. दोन मिनिटं. माणूस म्हणून ऐकून तर घेतो का नाही? काय ऐकून घ्या, तुम्ही आम्हाला खोटं बोललात का नाही हे बोललं आम्हाला पाहिजे. छळले आम्हाला, त्यांना साथ दिली आहे, दिल्यामध्ये काय नाही. ऐका. सर, तुम्ही आम्हाला सत्य आम्हाला जगा रोय. ऐका ना. तुम्ही सत्य बोला. 6 महिन्यापूर्वी ह्याला सांगितलं, साहेब तुम्ही ती त्यांचं 8 प्रमाणे तुम्ही काढा, त्यांची 17/25 आहे, तुम्ही मोजा त्यांची आहे, मोजली 8 फूट 9 आहे. आता सध्याला साहेब एवढी जनता आहे, तिथं जाऊन जर त्याचं 10 फूट नसलं अतिक्रमण तर मी उपोषण ह्याच्या पुढे मरेपर्यंत करणार. 10 फूट बाय 50 फूट अतिक्रमण केलं, ती लोक येऊन आम्हाला शिवाय देते. ही जी कस्तुरबाई आहे, ऐका, कस्तुरबाई आहे, त्याला म्हणजे कोणता आय घड्या काढायला येतो. ग्रामसेवकनं सांगितलं बांधा, ती कसं काय लिहून देतो. काय म्हणते ते, ही पोपट गाठे, ही हिरो गाठे, ही जी 2 जण आहेत, कोणता आय घड्या काढायला ग्रामसेवक कसं काय लिहून देतो. मुद्द्याचं बोला, ऐका. तो घरातला बाबा आमच्या महिला मंडळ काय करतील ही जबाबदारी आम्ही तुम्हाला देऊ. आम्ही लिहून घेणार, आतमध्ये असं म्हणणार आहे. त्यांनी मारल्यापेक्षा तुम्ही आम्हाला गोळ्या घाला, आम्हाला मारा, आम्हाला गुन्हा दाखल करा की आम्ही का केलं बाबा. थांबा जरा गाठी. थांबा, एक मिनिट, मेजर एक थांबा. मिनिट. हे बघ. मी काही एजंट नाही. 2 अनएज्युकेटेड मिनिटं नाही. 2 मिनिटं थांबा ना ताई, 2 मिनिटं थांबा. हे पॉईंट वाईज जाऊया. आता पहिला मुद्दा काय होता तुमचा, ते अतिक्रमण काढायचं. ठीक आहे, 2 नोटिसेस त्यांना दे. एक नोटीस आजच्या तारखेची दे, एक नोटीस 3 दिवसानंतर दे. ठीक आहे, सोमवार येईल तेव्हा नोटीस दे. सोमवारची नोटीस अंतिम करा. पोलीस फोर्स मी स्वतः जे आहे ते DYSP साहेबांना सांगतो, तिथले PI तामलवाडी PI येतील ना, तिथल्या PI साहेबांना सांगतो. त्यांनी केलं तर ठीक आहे, नाहीतर जो आहे अंतिम नोटीस द्या त्यांना. जो काही खर्च येईल तो तुमच्याकडनं वसूल करण्यात येईल. ठीक आहे, ज्या नमुना 8 ला जेवढं त्यांचं आहे तेवढंच करा. तत्पूर्वी आजच्या दिवसात तुमची ग्रामपंचायतीची बैठक घेऊन जे आहे तो नमुना 23 ला जो आहे तो नमुना 23 ला तो रस्ता घ्या. गावठाणमधला असेल ना अधिकार, ग्रामपंचायतीचा काय मालकी ग्रामपंचायतीचीच आहे सगळी. तो नमुना 23 ला रस्ता घ्या. नमुना 23 ला रस्ता का घ्या, कारण ते घेतल्याशिवाय त्यांचं अतिक्रमण आहे आपल्याला पुरू होता येत नाही. कड काढला ना 6 महिने, 1 आठवडा थांबतो, पण ती 17 बाय पुढचं घ्या ना, तर ती जे नाही आम्हाला ऐकत असाल, जे आम्हाला असं दिलं, हे तसं आपण सांगायचं. मी काय जे आम्हाला म्हणतोय, असं जे दिलं. असेल ते. आता तुम्ही मला तोंडी सांगितलं 17/25. हो. जा ऐका जागेवर जे असेल ते करतो. श्रीकांतजी मेजर ऐका, मी काय म्हणतोय, जे आहे त्यांनी शेड आता 6 महिन्यापूर्वी मांडलेलं आहे. नवीन अतिक्रमण कुठलं होऊन देऊ नका. हे अतिक्रमणच होतंय ना, नवीन शेड बांधलेलं ते काढून द्या. त्या एकट्या जरी असतील तर आता तुम्ही तुम्ही द्या त्यांना एक खोली. एक मिनिट मी बोलू. हा. या काय म्हणते, ती म्हातारी पांगळी तिची सोय कोणी करायची, आम्ही करायची का? मग हे आम्हाला विचारतायत.
नाही तर तुम्ही त्यांना रिंगणात घेऊन मारा. बोलले का नाही आई? नाही, हे असलं म्हणणं तुमच्याही शोभतंय का? कुणी कुणाची सोय करायची? थांबा, 2 मिनिटं मग लखन. कोणते तर तुमच्या घरी आणून ठेवा. ए, मारा कसं म्हणेन बरं का मला आई काय बहीण कसं म्हणते ते? आणि कारवाई करायची. असं कसं बोलेल मारा नका मला आई ए, बहीण ए, अरे तू मला आन्सरेबल आहेस ना, तिकडे मला उत्तर दे ना. तू कशाला उत्तर देतोयस? हा, काय म्हणले ते? ते म्हटले तिची सोय कुणी करायची? हा, तिला मुलगा आहे, 2-3 एकर जमीन आहे, 2 नातवंड आहेत, ते करतील ना. असं जर प्रत्येकाने नाही अतिक्रमण तुम्ही केलं- मगाशी म्हटलं त्यांना हो, ओळख नाही आहे. हा. आहेत का त्यांना त्यांच्या विचारा घरी? त्यांना. एक मुलगा आहे. सांभाळत नाही का? कुठे गेला? अहो, तू 2 मिनिटं शांत बसा ना. आता मी जातो, तुम्ही काय सुनावणी? बोलू द्या. हो, अजिबात माझी बोलू नका. एक शब्द बोलू नका. पोलीस नवीन अतिक्रमण कुठलंही होऊ देऊ नका. एक्झिस्टिंग अतिक्रमण आहे, नोटिसेस देत राहतात. मी माजी सैनिक श्रीकांत सौदागर घाटे, अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचा तुळजापूर तालुका अध्यक्ष. मी ह्या अगोदरही गेल्या 6 महिन्यापासून अतिक्रमणासाठी, वैयक्तिक माझ्या कुटुंबाच्या अतिक्रमणासाठी मी भांडत नाही. माझ्या गावातील गल्लीतील अतिक्रमण, रस्त्यावरील अतिक्रमणासाठी भांडतोय. गेल्या 6 महिन्यापासून मी भांडत आहे. ह्याच्या अगोदर 2 वेळेस आंदोलन केलं, तरीही ग्रामसेवकानं कुठलीही कारवाई केलेली नाही. रस्त्यावर 8 फूट कॉलम घेऊन RCC बांधकाम केलेलं आहे. ग्रामसेवकानं बिलकुल कुठलीही कारवाई केलेली नाही. BDO साहेबांना आदेश दिल्यानंतरही ग्रामसेवक कुठलीही कारवाई केलेली नाही. 2 महिन्यापूर्वी आदेश दिलता की 23 कलमानुसार, ग्रामपंचायत 23 कलमानुसार अतिक्रमण काढून घेण्यात यावं, तरीही त्यांनी कुठलीही कारवाई केली नाही. शेवटी मला आज माजी सैनिकाला गावातील अतिक्रमणासाठी, रस्त्यावरील अतिक्रमणासाठी आत्मदहनाची वेळ, लाजिरवाणी गोष्ट आहे की एक माजी सैनिकाला आत्मदहनाचा पर्याय निवडायला लागतो. आणि ह्या अगोदरही ग्रामसेवकला मी सांगितलं होतं, वारंवार सांगत आलो, लेटर पत्र व्यवहार करत आलो, तरी त्यांनी कुठलीही दखल न घेता आत्मदहनाला मला प्रवृत्त केलं त्यांनी. आणि ह्याच्यानंतर माझ्या कुटुंबाला, यानंतरही माझ्या कुटुंबाला जर कमी जास्त काय बरं वाईट झालं तर जे अतिक्रमणधारक आहेत त्यांनी घरी येऊन मला जीवे ठार मारायला धमक्या दिलेल्या आहेत. माझ्या आईवडिलाला मारहाण केली होती, त्याच्या 2 एनसीआर दाखल केलेले तंबोडे पोलीस स्टेशनला. ह्याच्यानंतर आज इथनं गेल्यानंतरही माझ्या परिवाराला, माझ्या मुलाला, पत्नीला, आईवडिलाला काय जीवेस ते झालं, तर ही 4 जण अतिक्रमणधारक आणि BDO साहेब आणि ग्रामसेवक साहेब जिम्मेदार आहेत. गट विकास अधिकारी साहेब यांच्याशी चर्चा झाली, नेमकं चर्चेमध्ये काय मार्ग निघाला? चर्चेमध्ये मार्ग निघाला की पुढल्या 4 दिवसात, म्हणजे बुधवार, म्हणजे 20 ते 24 तारखेच्या दरम्यान त्यांचं 17/25 8 प्रमाणे जेवढं त्यांचं बांधकाम आहे तेवढं, त्याच्या पुढील अतिक्रमण जे आहे 7 फूट असो 8 फूट असो ते काढण्यात येईल असं आश्वासन आणि लेखी देण्यात येईल म्हणून त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. विक्रम कस्तुरबाई यांचं मुलगा नाव आहे. कस्तुरबाई घाटे आणि ज्ञानेश्वर सलगर त्यांनी अतिक्रमण केलेलं. आम्हाला बाहेर पटलं नाही, लागायचं आम्हाला सभागृह घालायला. त्यांनी अतिक्रमण 6 महिने झालं ग्रामसेवकच्या मागं लागलेलं, पण त्यांनी काय दखल दिलेली नाही आम्हाला. ग्रामसेवकनं बी आणि सरपंचाने. ग्रामसेवकाचं या संदर्भात काय उत्तर येतं अतिक्रमण संदर्भात? ते म्हणते ते काढतोच नुसतं म्हणते ते करता, पण अजून काय म्हणते काय करायचं ते करा जावं तुम्ही म्हणते ते आम्हाला. आणि सरपंच बी काढू म्हणते ते आम्हाला समज घालते ती माझ्यापासून पुढे अजून त्यांचं चालूच आहे. आणि ती बाय आम्हाला शिव्या गाळी जाता येता देते त्या. आणि तेवढंच आम्हाला आहे तिथं पटलं, तेवढंच आम्हाला सभागृह तर द्या, नाहीतर आम्हाला कसं मंदिर आहे तिथं जवळ महादेवाचं, त्याची व्यवस्था नाही, आम्हाला जाता येतं, रस्ता नाही, काहीच नाही आमची सोय. रस्त्या संदर्भात किती नागरिकांची गैरसोय व्हायलेली आहे तिथं 100.